नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल। आता जर तुम्ही नव शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते। कारण पीएम किसान योजनेचा हप्ता मिळाल्यानंतर राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे लक्ष आता नव शेतकरी योजनेकडे लागले आहे। गेल्या अनेक दिवसापासून रखडलेला 9वा हप्ता अखेर मार्गी लागणार का, याबाबत मोठी चर्चा सुरू आहे। राज्यात सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनादरम्यान शेतकरी योजनेबाबत महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत। राज्य सरकारच्या स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला पुढील हप्ता वितरित करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। नमो शेतकरी योजना ही राज्य सरकारची महत्त्वाची योजना मानली जाते। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्यातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याचा या योजनेचा उद्देश आहे। त्यामुळे प्रत्येक हप्त्यावेळी लाखो शेतकरी या योजनेकडे आशेने पाहत असतात। मात्र 9व्या हप्त्याच्या वितरणात काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याची चर्चा गेल्या काही काळापासून सुरू होती। लाभार्थी पडताळणी, आधार लिंकिंग, ई-केवायसी आणि इतर प्रशासकीय प्रक्रियेमुळे हप्ता रखडल्याचे सांगितले जात होते। त्यामुळे अनेक शेतकरी संभ्रमात होते। आता मात्र परिस्थिती बदलताना दिसत आहे। कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून लाभार्थी नोंदणीची पडताळणी अंतिम टप्प्यात असल्याचे संकेत मिळत आहेत। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता जमा करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। राज्यातील सर्व लाभार्थ्यांना एकाच वेळी पैसे मिळतीलच असे नाही, कारण प्रशासनाकडून टप्प्याटप्प्याने वितरण करण्याचा विचार केला जात असल्याची माहिती पुढे येत आहे। त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रथम लाभ दिला जाऊ शकतो, तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील टप्प्यात प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते। यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे, पात्र कोण आणि अपात्र कोण? कारण यावेळी लाभार्थी यादी अंतिम करण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी तपासल्या जात असल्याचे सांगितले जात आहेत। सर्वप्रथम पीएम किसान योजनेत पात्र असलेल्या आणि नियमित लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। त्याचबरोबर यापूर्वी नमो शेतकरी योजनेचे हप्ते मिळालेले लाभार्थी देखील पुढील हप्त्यासाठी पात्र ठरू शकतात। मात्र आधार कार्ड, बँक खात्याची लिंक असणे, ई-केवायसी पूर्ण असणे आणि शेतकऱ्यांच्या नोंदी अद्ययावत असणे या बाबी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। अनेक वेळा तांत्रिक कारणांमुळे लाभ रोखला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। विशेष म्हणजे फार्मर आयडी कार्ड हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे। कृषी विभागाच्या नोंदीमध्ये फार्मर आयडीची माहिती योग्य असणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे ज्यांनी अद्याप आवश्यक नोंदणी पूर्ण केली नाही त्यांनी ही लवकरात लवकर पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे। आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात लाभ दिला जाऊ शकतो आणि शेतकऱ्यांनी पुढील काही दिवसांमध्ये नेमकी कोणती तयारी करून ठेवावी, या संदर्भातील जिल्ह्यांनी माहिती, पात्रतेचे अंतिम निकष आणि शेतकऱ्यांनी तातडीने कोणती पावले उचलावीत हे आपण पुढील भागात सविस्तर जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता नेमका कोणाला मिळू शकतो आणि कोणत्या कारणामुळे काही लाभार्थी यावेळी वंचित राहू शकतात, याबाबतची माहिती समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थी पडताळणी मोहिमेला वेग देण्यात आला आहे, कारण शासनाकडून दिला जाणारा निधी थेट पात्र शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा यासाठी नोंदींची अचूकता तपासली जात आहे। त्यामुळे नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्याची माहिती देखील तपासली जात असल्याचे सांगितले जात आहे। सर्वप्रथम ई-केवायसीचा मुद्दा समोर येतो। अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे विविध अहवालामधून दिसून येत आहे। त्यामुळे लाभार्थी यादी अंतिम करताना ई-केवायसी पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते। ज्या लाभार्थीची प्रक्रिया अपूर्ण असेल त्यांना प्रथम ती पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आधार लिंकिंग। आधार क्रमांक आणि बँक खाते यामध्ये योग्य ताळमेळ असणे आवश्यक आहे, कारण शासनाचा निधी थेट डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केला जातो। जर आधार कार्ड आणि बँक खाते लिंक नसेल तर निधी जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात। तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फार्मर आयडी। राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली असली तरी काही ठिकाणी माहितीत तफावत आढळल्याची चर्चा आहे। त्यामुळे कृषी विभागाच्या नोंदी अद्ययावत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेची नोंदी आणि नमो शेतकरी योजनेतील माहिती यामध्ये सुसंगत असणे आवश्यक मानले जात आहे, कारण दोन्ही योजनांमधील लाभार्थी माहितीची पडताळणी काही प्रकरणांमध्ये केली जाऊ शकते। आता जिल्ह्यांनी या चर्चेकडे वळूयात। विविध स्तरावर काही जिल्ह्याची नावे चर्चेत असली तरी अंतिम अधिकृत यादी जाहीर होईपर्यंत कोणत्याही जिल्ह्यात निश्चित प्राधान्य मिळाले असे सांगता येणार नाही। मात्र काही भागांमध्ये लाभार्थी नोंदणीची पडताळणी पूर्णत्वाकडे गेल्याची माहिती पुढे येत आहे।
मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून आवश्यक माहिती संकलित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे टप्प्याटप्प्याने वितरण सुरू झाल्यास काही जिल्ह्यामध्ये सुरुवातीला लाभ दिला जाऊ शकतो। मात्र यावेळी एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला एकाच दिवशी पैसे मिळतीलच असे नाही। बँकिंग प्रणाली, लाभार्थी संख्या आणि तांत्रिक प्रक्रिया लक्षात घेऊन निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जाऊ शकतो। त्यामुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे लवकर जमा होतील तर काहींना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते। दरम्यान अनेक शेतकरी सध्या पीएम किसानचा हप्ता मिळाला आहे की नाही याची खात्री करत आहेत, कारण पीएम किसान योजनेतील पात्रता आणि नोंदी अद्ययावत असणे ही देखील महत्त्वाचे मानले जात आहेत। त्यामुळे लाभार्थीने आपली स्थिती अधिकृत पोर्टलवर तपासून घेणे योग्य ठरेल। आता प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांनी पुढील 24 ते 48 तासात कोणती तयारी करून ठेवावी, कोणती कागदपत्रे तपासावीत आणि निधी खात्यात जमा झाल्यानंतर सर्वात आधी कोणती गोष्ट तपासणे आवश्यक आहे, या संदर्भातील सर्वात महत्त्वाची माहिती आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक सूचना आपण पुढील भागात सविस्तर पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आता सर्वात महत्त्वाचा भाग, जर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता तुमच्या खात्यावर जमा व्हावा असं वाटत असेल तर पुढील काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे, कारण अनेक वेळा पात्र असूनही तांत्रिक कारणांमुळे लाभार्थी यादीत अडचणी निर्माण होतात आणि हप्ता उशिरा मिळतो। सर्वप्रथम तुमचे बँक खाते सक्रिय आहे का याची खात्री करून घ्या। गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक खात्यांमध्ये व्यवहार झाले नसल्यामुळे काही खाती निष्क्रिय झाल्याची प्रकरणे समोर आली आहे। त्यामुळे संबंधित बँक शाखेत जाऊन खाते व्यवस्थित सुरू आहे का हे तपासणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधार लिंकिंग। शासनाकडून डीबीटीच्या माध्यमातून निधी थेट खात्यावर जमा केला जातो, त्यामुळे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडलेले असणे अत्यंत आवश्यक आहे। जर आधार लिंक नसेल किंवा चुकीचा असेल तर निधी जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो। तिसरा मुद्दा म्हणजे ई-केवायसी। शासनाच्या अनेक योजनांमध्ये ई-केवायसी पूर्ण असणे आता अनिवार्य मानले जात आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी प्रक्रिया अद्याप पूर्ण आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी, कारण पडताळणी प्रक्रियेदरम्यान ही बाब महत्त्वाची ठरू शकते। चौथी बाब म्हणजे फार्मर आयडी। कृषी विभागाच्या नोंदी आणि तुमची वैयक्तिक माहिती यामध्ये तफावत नसावी। नाव, आधार क्रमांक, मोबाईल नंबर आणि जमीन नोंदी योग्य आहेत का याची खात्री करून घेणे आवश्यक आहे। पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोबाईल नंबर। अनेक शेतकऱ्यांचे जुने मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेले असतात, त्यामुळे निधी जमा झाल्यानंतर मिळणारे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत। म्हणून तुम्ही चालू मोबाईल नंबर बँक आणि आधार नोंदीमध्ये अपडेट आहे का हे तपासून घ्या। दरम्यान नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत राज्यातील लाखो शेतकरी उत्सुक आहेत। खरीप हंगामात सुरू असताना बियाणे, खते, औषधे आणि शेतीच्या इतर खर्चासाठी आर्थिक मदतीची गरज वाढलेली आहे। अशा वेळी या योजनेचा हप्ता मिळणे हे अनेक कुटुंबासाठी दिलासादायक ठरू शकते। मात्र एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवा, सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक संदेशावर किंवा व्हायरल याद्यांवर विश्वास ठेवू नका। अधिकृत आदेश, कृषी विभागाची माहिती आणि शासनाच्या अधिकृत माध्यमातून जाहीर होणारी माहिती हाच अंतिम आधार असणार आहे। जिल्ह्यानिहाय वितरण, लाभार्थी यादी आणि निधी जमा होण्याची प्रक्रिया याबाबत अंतिम निर्णय प्रशासनाकडून जाहीर केल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे। त्यामुळे कोणतीही अप्रमाणित माहिती पुढे पाठवण्यापूर्वी तिची खात्री करणे आवश्यक आहे। शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमची कागदपत्रे अद्ययावत ठेवा, बँक खाते तपासा, ई-केवायसी पूर्ण करा आणि अधिकृत माहितीकडे लक्ष ठेवा, कारण पात्र लाभार्थ्यासाठी पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरू शकतात। आता पाहायचं हे आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबत सरकारकडून पुढील अधिकृत घोषणा कधी होते आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा करण्याची प्रक्रिया किती वेगाने पुढे सरकते। सध्या इतकंच। अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक आणि शासकीय योजनेच्या अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला जोडलेले राहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब नक्की करा। मी आहे आदित्य, तुम्ही पाहतात रिअल न्यूज मराठी यूट्यूब चॅनल। तर भेटूया लवकरच, तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान।